नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला काबुली चण्याची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ही काबुली चणे घेतलेले आहेत, हे रात्रभर भिजत घातलेले आहेत, सकाळी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। भिजत घालताना पण स्वच्छ धुवून भिजत घातलेले आहेत। तर ह्याला काय करायचे माहिती आहे का, एक मिक्सरचं भांडं घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपण हे टाकून घेऊया। त्याच टाकायचे आपल्याला चण्याची डाळ अर्धी वाटी। आता ही जरी नाही टाकली तरी पण चालेल, नुसते जरी चणे घेतले तरी पण चालेल। आणि हे ना तुमच्याकडे चॉपर जर असेल ना तर त्याच्यामध्ये जरी आबडधोबड केले तरी चालेल। आणि मग बारीक करताना एक चमचा तुम्ही धने, अर्धा चमचा जिरे टाकले तरी पण चालेल। आता ह्याला मी बारीक करून घेते। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतले। बारीक कसं केलं, बंद चालू करून केलेलं आहे। असं दरदर झालं पाहिजे, एकदम अशी आपल्याला पेस्ट नाही पाहिजे। ह्याच्यापेक्षा पण थोडंसं मोठं जरी राहिलं तरी पण चालू शकते। वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण काढून घेऊया। वाडग्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे। त्यात टाकायचे एक मीडियम आकाराचा कांदा असा बारीक केलेला, 2 टाकले तरी चालतील। त्यात टाकायचे थोडासा ओवा, तो पण हातावर मी चोळून घेतलेला आहे। त्याच्यात टाकायचे जिरे धने दरदरे असे करून घेतलेले। तुम्ही ही चण्याबरोबर जरी थोडेसे बारीक केले तरी चालेल, असे मोठे मोठेच पाहिजेत आपल्याला। त्यात टाकायचे हिरवी मिरची आणि लसूण कुटून घेतलेला अर्धा चमचा, 3 पाकळ्या लसणाच्या, ते 2च फक्त हिरव्या मिरच्या आहेत। त्यात टाकायचे आपल्याला हळद, कोथिंबीर, त्यात टाकायचे आपल्याला 20 ते 25 पानं कढीपत्त्याची आणि ती पण अशी तोडून टाकायची। चवीप्रमाणे टाकायचे मीठ, थोडीशी एकदम बघा मिरची पावडर, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। ह्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकली ही लक्षात ठेवायचं। त्यात टाकायचे आपल्याला 3 चमचे बघा बेसन पीठ, आणि छोटी वाटी असेल तर वाटीच्या प्रमाणे सपाट वाटी घेतलेलं आहे। हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ही घेतलेलं आहे 2 चमचे, ह्या चमच्याच्या मापाने घेतलेलं आहे। दोन्ही जरी अर्धा अर्धा घेतलं तरी चालेल। आणि आता हे काय करायचं, आपल्याला मिक्स करायचं, पाण्याचा वापर करायचा नाही, हाताने असं दाबून दाबून मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतलेलं आहे, पाण्याचा वापर आपल्याला थोडासुद्धा करायचा नाही। ह्याच्यामध्ये कांदा उभा चिरून जरी टाकला तरी चालेल, मी असे तुकडे केले होते। थोडासा जास्त जरी घातला तरी पण चालू शकते। आणि आपल्याला पीठ कसं बघा अशा पद्धतीत झालं पाहिजे। त्याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या वेळेला चण्याच्या डाळीचं पीठ कमी लागू शकतं, तांदूळचं पीठ बी कमी लागू शकतं, जास्त पण लागू शकतं। अशा प्रमाणे एकदम पण जास्त टाकायचं नाही। बनवायला घेऊया तर अशा पद्धतीत बघा पकडायचं, जशी आपण भजी करतो तशाच पद्धतीनं पकडायचं। छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे करायचं। तर ह्याच्यामध्ये तुम्ही सफेद तीळ पण 1 चमचा टाकू शकता। तेल ठेवलेलं आहे गरम करायला, आणि तेल चांगलं गरम झालेलं आहे। आपल्याला जास्त असं उकळतं असं तेल नाही पाहिजे। अशा पद्धतीत बघा छोटे छोटे टाकून घ्यायचे, मस्त होतात। तुम्ही करून बघा एकदा, फक्त दाबून दाबून टाका, कारण आपण ह्याच्यामध्ये पिठाचं प्रमाण कमी टाकलेलं आहे। थोडंसं साधारण एखादं असं जे बोटाचं वगैरे पडलेलं असतं ते निघतं, तर त्याचं काही नाही एवढं। आता हे मी टाकून घेते। टाकून घेतलेले आहेत बघा, जेवढे कढईमध्ये बसतील तेवढेच टाकून घेतलेले। गॅस आहे मीडियम, आणि मीडियम गॅसवरच आपल्याला ही फ्राय करून घ्यायचे। आणि सारखं हलवायचं नाही बघा, 1 मिनिट झालं का नाही मीडियम गॅसवर की मग असं हलवायचं। हे बघा थोडंसं साधारण सप खाली असं चिटकतं, आणि नंतर एकदम कुरकुरीत मस्त चवीला इतके छान लागतात ना। भज्यांची रेसिपी तर इतक्या मी अपलोड केलेल्या आहेत ना, खूप वेगवेगळ्या पद्धतीने केलेले आहेत। आणि चवीला पण एकदा करून बघा, फक्त काय काय वेगवेगळं केलं आहे ते। लाल चण्याचे पण आपले केलेले आहेत, तशा पद्धतीनं पण तुम्ही करून बघा। आणि हे अशा पद्धतीनं तर जरूर करून बघा। आता हे चांगलं गोल्डन कलरवर मी फ्राय करून घेते। मस्त बघा असा कलर आलेला आहे। अशा पद्धतीत मीडियम गॅसवर फ्राय करायचे, फास्ट गॅसवर करू नका, आतपर्यंत चांगले भाजले जातात। अजून एक प्रश्न की ते तेलकट होतात का, तर बिलकुल नाहीत बघा, एकदम खुसखुशीत मस्त कुरकुरीत। आणि हे दिवसभर असे राहणार, चवीला एकदम छान असे। आतमध्ये तुम्हाला मी लगेच एक तोडून दाखवते बघा, हे बघा एकदम मस्त। आणि जर तुम्हाला ह्या काबुली चण्याचे जर अजून वेगवेगळ्या पद्धतीने जर रेसिपी पाहिजे असतील ना, तर तुम्ही मला जरूर कमेंट करा। तुम्ही काय करता, कमेंट करत नाही, लाईक करत नाही। रेसिपीला लाईक करत जा, कमेंट करत जा। तुम्हाला जर अजून कोणत्या रेसिपी पाहिजे तर कमेंट करून सांगा जा, अशा पद्धतीने मी राहिलेले बनवून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।